40-42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं. बंदी वर्धा त्या टफावर बसून फिरले. मी कमाल करत राहिलो. आपण तरी दुपट्टा मोपट्टा बांधू, काही दुपट्टा गिपट्टा नाही. मग हे जे आहे तर हे लोक निष्ठावंत आहे का? त्याला वाटते का हे जे आता सत्ताधारी सरकार आहे हे पलटलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो यायनं का केलं तर यायनं आता तुम्हाला 6,000 रुपयाची भीक दिली, किसान सन्मान योजना. एवढे खुश लोक, काही खुश राहू नका. 6,000च्या भीक पानं लुटले किती पार. कापसाची निर्यात बंदी केली, 6,700 रुपये हमी भाव आहे. कापूस 10,000वर असता, निर्यात बंदी नसती तर 10, 11, 12,000च्या घरात असता. आपण 10 पकडून आलेले. माया बापाने एकरी 8 क्विंटल कापूस पिकते सरासरी. किती क्विंटल? 8. 4,000 रुपयाचं नुकसान आहे माया बापाचं. म्हणजे एकरी 32,000 रुपयाचं नुकसान आहे. आणि 5 एकर कापूस आहे, 5 एकर कापूस आहे तर नुकसान किती रुपयाचं आहे तुम्ही विचार करा. 32,000 रुपयाचं एकरी नुकसान आहे. 1,60,000 रुपयाचं नुकसान त्याचं असंच 5 एकरा मागून राहील. मग तुम्हाला असं सरकार पाहिजे. अजी माया बापाची 2 वर्ष अगोदर तूर गेली होती ती 12,000. ह्या बापून त्या इजिप्तवरून बोलावली अकातल्यासारखी. त्याचा काही हिशोब नाही का किती लागल का लागल. बरं तूर बोलावली, हमी भावापेक्षा कमी रेटनं गेली, मग 4,000वर तूर आली. याचं असंच काम आहे. हिशोब काही नाही. बोलावली अकातल्यासारखी. माझ्या बापाची तूर मार्केटमध्ये गव्हर्नमेंटचा ठीक आहे हमी भाव होता 6,700. माझ्या बापाची तूर जाईल 4,000. 12,000ची एक वेळा माझ्या बापाची दिवाळी साजरी झाली होती तर ह्या चोट्याचं का चाललं होतं. मग आता मला सांगा, अन ते तुरीची डाळ आणली का नाही इजिप्तवरून तर ते खपली नाही. ह्या पट्ट्यानं घुबडं लागलेली तुरीची डाळ भोगदाडं पडलेली कंट्रोल मध्ये 32 रुपये किलो विकली. आजपर्यंत तुम्हाला कंट्रोल मध्ये दिसली का तुरीची डाळ? नाही. दिवाळी. बरं ह्याचं राजकारण पहा. आता तुम्हाला कंट्रोल मध्ये तांदूळ भेटून राहिले ना. गहू कमी केले. काऊन कमी केले माहित आहे? ह्या शेतकऱ्यानं आंदोलन केलं कायद्याविरोधात. तो गहू येत होता पंजाबच्या एपीएमसी मधून. गहूच खरेदी नाही करायचा पंजाबच्या एपीएमसी मधला. गहू खरेदी नाही केला म्हणून तांदूळ वाढवले. इतका बदमाश आहे. आणि ते बिचारे शेतकरी हमी भावाचा कायदा झाला पाहिजे म्हणून पंजाबवरून आंदोलन करायसाठी दिल्लीच्या बॉर्डरवर आले. अरे पाकिस्तानच्या बॉर्डरवर एवढे बॅरिगेट्स नाही लावले या पट्ट्यानं. बॅरिगेट्स पाकिस्तानच्या बॉर्डरवर नाही एवढे बॅरिगेट. त्याच्यावर रबराच्या गोळ्या, अश्रू धुराच्या नाही कांड्या. आणि वरून म्हणते का किसान दिल्ली में आने की क्या जरूरत है. का पाकिस्तानात जाईन का साले हो म्हणा. तलावर मध्ये घुसत. अरे आमचा किसान हमी भावाचा कायदा मागून राहिला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार. आणि स्वामीनाथन आयोग काय म्हणते माहित आहे का? तर तुम्ही जर एखादी कंपनी टाकली भाड्यानं 10,000चं एखादं घर घेतलं कंपनी टाकाले तर तुम्ही त्याची किंमत जोडाल का नाही वस्तूमध्ये? अरे जोडाल का नाही? हे सरकार आपल्या हमी भावामध्ये आपल्या त्याले. आता तुम्ही गाडी घेता, गाडीचा विमा काढता तुम्ही. विमा काढल्यावर तुम्ही गाडी घ्या. गाडी शोरूमच्या बाहेर आणल्याबरोबर 10% रक्कम कमी होते तिची. त्याला म्हणते डिप्रिशिएशन व्हॅल्यू. सारा दरवर्षी 10% व्हॅल्यू गाडीची कमी होते. 10 वर्षांनी गाडी 0 रुपयाची होती. मग तुम्ही पहा ड्रायव्हरले म्हणा मला भाडं मारायचं आहे तो सांगते 1,000 रुपये. 1,000 रुपये का? तो म्हणते डिझेल 300 भाऊ, माया रोज 500 आणि गाडीची जिजाई 300. जिजाई सांगते तो. जिजाई म्हणजे का? घसारा. मग तुम्ही वावर करून राहिले तर वावर करताना तुम्ही शेणखत टाकता का नाही? शेणखत टाकता ना. फुकट येते का? नाही. 4,000 रुपये टाली आहे का नाही? त्याची किंमत नाही पकडत. हे स्वामीनाथन आयोग म्हणते ते पकडा. शेतीचा घसारा, तिची सुपीकता कमी होऊन राहिली. हे कोण सांगन? स्वामीनाथन आयोगात काय मी घेतला त्याच्यावर व्हिडिओ पहा. सध्या अभ्यासू व्हिडिओ आहे. स्वामीनाथन आयोगानं काय सांगितलं हे लागू झालं पाहिजे. माया बाप काम करते, माय भाऊ काम करते, माय बायको काम करते वावरात.
त्याचे पैसे नाही पकडले, मजुराचेच पकडले फक्त. ते बी पकडा म्हणते स्वामीनाथन. त्या पिकाच्या किमतीत हमी भाव ठरवताना हे नाही पकडत. हे स्वामीनाथन सांगितलं. स्वामीनाथनच्या शिफारशी लागू नाही केल्या या पट्ट्यानं. त्या स्वामीनाथनले भारतरत्न दिला. त्याची पोरगी बोलून राहिली. त्या स्वामी माया बापाले भारतरत्न नाही पाहिजे, त्याच्या शिफारशी लागू करा. अरे माया बाप कास्तकार आहे. कोरोनामध्ये 2021 डिसेंबर 2021 पासून ऑगस्ट 2021 पर्यंत सोयाबीनचे भाव 10,000 12,000 होते. आणि जसं सोयाबीन माझ्या बापाचं काढा देते सप्टेंबर महिन्यात, ह्या बापून अमेरिकन सरकारकडून 12 लाख टन सोयाबीनची DOC म्हणजे ढेप म्हणजे सोयाबीनच्या वड्या. तुम्ही तर खातात भिजू पण त्या कोंबड्या आहे ना, कोंबड्या बॉयलर, त्याचं अन्न आहे. मच्छाचं अन्न आहे. ते बोकडे राहते का नाही ओसाचे तापाचे, त्याचं अन्न आहे. त्याच्यात प्रोटीन्स आहे. 12 लाख टन सोयाबीनची ढेप बोलावली या बापून. माया बापाचं सोयाबीन निघाच्या टायमाला 8 महिने नाही दिसले सोयाबीन वाढलेलं. जेव्हा माया बापाचं सोयाबीन निघते तेव्हा बोलावलं. आणि ऐन त्याच वेळेस माझ्या गावात नितीन गडकरी आला, कॅबिनेट मंत्री. बरं काय साठी आला? मोती नाल्याचं उद्घाटन करायला. नाल्या गिल्याचं काही उद्घाटन होतो, कॅबिनेट मिनिस्टर येते का रे नाल्याचं उद्घाटन करायला? अरे एवढे पागल आहे का आम्ही?